बंगला बने न्यारा, रहे कुन बाज सुने सारा, एक बंगला बने न्यारा, एक बंगला बने न्यारा। घर, हक्काचं घर. सोने का बंगला. हक्काचं घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. निसर्गाच्या ऊन, वारा, पाऊस या घटकांपासून संरक्षण मिळण्यासाठी सायंकाळी आपल्या हक्काच्या लोकांच्या सहवासात हक्काचे निवांत क्षण घालवण्यासाठी हक्काच्या घराचं स्वप्न हे प्रत्येक गरजवंताच्या डोळ्यांमध्ये आजीवन प्रवास करीत असतं. म्हणून देशाच्या करोडो कुटुंबियांच्या पक्क्या घराची स्वप्नपूर्ती व्हावी, त्यांना स्वतःच्या घरातील जीवनावश्यक गोष्टींची सुविधा घरातच उपलब्ध व्हावी, जसे की शौचालयाची व्यवस्था, जलजोडणी, 24 तास वीज यासारख्या सोयीसुविधांचा लाभ सर्वसामान्यांना घेता यावा व त्यांचे जीवनमान सुधारावे, म्हणून आदरणीय पंतप्रधानांच्या संकल्पनेतून सर्वांसाठी पक्के घर हा विचार केंद्रस्थानी ठेवून प्रधानमंत्री आवास योजना हा प्रकल्प नागरी भागात सुरू करण्यात आला. या योजनेअंतर्गत भुसावळ नगर परिषदेचे कार्य योग्य दिशेने, अतिशय शिस्तबद्ध रीतीने आणि उभारीने सुरू आहे. नमस्कार, मी देवेंद्र देवीदास पाटील, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेच्या लाभार्थी. माझे वडील देवीदास नाटू पाटील. माननीय पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जे काही योजना आमच्यापर्यंत पोहोचली त्याच्यातून जुन्या घरातून आम्ही आज या नवीन घरामध्ये आहोत. या घरामध्ये मी स्वतः, माझे वडील, माझी पत्नी आणि मुलगा आम्ही इथे आज या आनंदाने इथे वास्तव्यास आहोत. भुसावळ शहरातील नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत ही योजना जी पोहोचली त्याच्यामध्ये नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी टप्प्याटप्प्याने आम्हाला या योजनेतील पैसे आमच्यापर्यंत पोहोचवले आणि काही आमच्याजवळचे पैसे यातून आम्ही हे जे घर साकारलं याच्यामध्ये आज आम्ही आनंदाने वास्तव्य करत आहोत. केंद्र शासनाची ही योजना आल्यापासून अनेक गरजवंतांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भुसावळ नगर परिषदेचे अधिकारी तसेच सिटी लेव्हल तांत्रिक सेल म्हणजेच CLTC यांनी अंमलबजावणीची जबाबदारी घेऊन लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. नमस्कार, माझं नाव केतन शांताराम इंगळे. मला प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळाला. टप्प्याटप्प्याने मला 2.5 लाख रुपये मिळालेले आहे आणि माझं घर पूर्ण झालेलं आहे. मला कागदपत्रासाठी नगरपालिका साहेबांनी भरपूर मदत केलेली आहे. त्यांचे फार फार आभार. धन्यवाद. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरूपात घरकुल बांधण्यास अनुदान देण्याचे काम भुसावळ नगर परिषदेद्वारे जोमाने सुरू आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, लाभदायी आणि सुरळीत कशी होईल यासाठी भुसावळ नगर परिषदेचे तांत्रिक अधिकारी वेळोवेळी बांधकाम ठिकाणी जाऊन बांधकामाची पाहणी करून लाभार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्यांचे निराकरण करून बांधकाम पूर्ण होण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. माझं नाव प्रकाश अर्जुन भोई. मी आणि माझं कुटुंब याच जागेवरती कच्च्या घरात राहत होतो. मी व्यवसाय शेंगदाणे फुटाणे विकत होतो. माझं स्वप्न होतं की माझं पक्कं घर व्हायचं, पण ते कसं होईल ते मला कधीच कळत नव्हतं. तर मला प्रधानमंत्री आवास योजनेबद्दल माहिती मिळाली. मी इथल्या भुसावळच्या नगरपालिकेच्या कार्यालयात गेलो होतो. तिथल्या अधिकाऱ्यांनी मला सगळी माहिती सांगितली. त्यांनी मला कागदपत्राची पूर्ण पूर्तता करून दिली. मला घराचा प्लॅन बनवून दिला आणि आज मला माझ्या घराचं बांधकाम सुरू झालेलं आहे. मी आणि माझा परिवार पक्क्या घरात राहायला जाणार आहे. इन 25 वर्षों में हमें अपने इस भारत को समृद्ध बनाना है, सबको विकसित बनाना है. यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे या योजनेची जागरूकता. अधिकाधिक गरजवंतांना आणि नागरिकांना या योजनेविषयी माहिती व्हावी म्हणून भुसावळच्या विविध प्रभागात कॅम्प लावले जातात. या कॅम्पद्वारे विनामूल्य अर्ज भरून लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची योग्य ती पडताळणी करून योजनेची सविस्तर माहिती दिली जाते. DPR म्हणजेच प्रकल्प तयार झाल्यानंतर ते राज्य तसेच केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवले जातात.
मंजुरी मिळाल्यानंतर लाभार्थ्यांना घर बांधण्याकामी केंद्र शासनाकडून 1.5 लाख आणि राज्य शासनाकडून 1 लाख अशा 2.5 लाखापर्यंतच्या अनुदानाचा लाभ भुसावळ नगर परिषदेतर्फे दिला जातो. आमचं झोपड्याचं घर होतं, आधी आम्ही बांधलं. आम्हाला पैसे गिसे भरपूर मिळाले, काही अक्कती आले नाही, टायमावरच भेटलं सगळं. सरांना पण काही आम्हाला म्हटलं नाही की काही पैसे भेटले नाही, आले तसे आम्हाला देत गेले. शासनाच्या ह्या योजनेचा लाभ केवळ कागदावर न दिसता त्याचा प्रत्यक्ष लाभ लाभार्थ्यांना मिळावा म्हणून भुसावळ नगर परिषदेतर्फे क्षेत्र कार्या ठिकाणी जाऊन घरकुलाचे जिओ टॅग फोटो घेऊन कामाच्या प्रगतीचा अहवाल शासनास वेळोवेळी सादर केला जातो. भुसावळ नगर परिषदेतर्फे आजवर 4 प्रकल्पांची कामे सुरू असून 200 पेक्षा अधिक घरांची कामे ही पूर्ण झालेली आहेत. उर्वरित घरकुलांची कामे प्रगतीपथावर सुरू आहेत. पहले हमारा घर जो है बहुत ही टूटा फूटा था सर, लेकिन हमको आवास योजना का फ़ायदा मिला, हमको उसमें पैसे आए तो हमने हमारा घर अच्छा बनाया. इसके लिए मेरी ख्वाहिश थी कि मेरा घर अच्छा बन जाए तो मेरे बहू बेटे सुखी से रहे, अच्छे से रहेंगे. इसके लिए मुझे पता चला आवास योजना का, तो मैंने आवास योजना का फॉर्म भरा, फिर मुझे उसका लाभ मिला. धीरे धीरे करके पैसे आए, फिर मैंने अपना घर बनाया, फिर बहू बच्चों को लाया. ये मेरे पोता पाती है, ये मेरी बहू है, ये मेरा बेटा है. तो हमारा घर हमने अच्छा बनाया और अभी हम खुश हैं, अच्छे से है. बारिश का पानी घुस जाता था और नीचे से भी पजर आता था उसमें. अभी ये सब कुछ नहीं है. अभी जब से हमको ये लाभ मिला है ना, तो हमें बहुत फैसिलिटी हो गई. जब मेरा कच्चा घर था ना, तो मुझे पार्लर आता था, लेकिन मुझे कोई रूम नहीं था. और जब से घर बनाया है तो मैंने ऊपर रूम बनाई हूँ, उसमें मेरा पार्लर करती हूँ. हमको उसमें अभी हमारी रोज़गारी है, तो हमें आगे तरक्की में बहुत आसानी हो रही है और मेरे शोहर की भी मदद हो रही है उसमें. देवाच्या कृपेने सरांच्या याच्यानं मला हे घर बांधायला भेटलं सर. मी खूप म्हणजे खूपच समाधान आहे सर. किचन ओट्याचे म्हणजे अशी जे स्वप्न होते माझे ते पूर्ण झाले सर माझे. धन्यवाद करते सर ते त्यांना. नमस्कार सर, माझं नाव सुनील प्रभाकर सोनवणे. मी एक हातमजूर व्यक्ती आहे. एक चहाचा मामूली व्यवसाय करत होतो सर मी. आणि मी यापूर्वी कच्च्या घरामध्ये राहत होतो, पत्र्याच्या घरामध्ये राहत होतो. पण मला पंतप्रधान आवास योजने संदर्भात माहिती पडल्यानंतर माझी मिसेस आणि आम्ही सर्व कागदपत्रांसह सगळी पूर्तता केली. आणि तिथले जे अधिकारी लोक होतात त्यांनी पण आम्हाला मार्गदर्शन व्यवस्थित दिलं आणि त्यांनी आमची जाण जाणली आणि आमचं प्रकरण पास केलं. आणि त्यांच्या आशीर्वाद आणि त्यांच्या कृपेने आम्ही आज रोजी आमच्या या स्वतःच्या घरामध्ये हक्काने राहतो आहे आणि मनमजुरी करून पोट भरत आहोत. हो, पक्क्या घरामध्ये राहतो, सुखी समाधानाने राहतो. हे खूप इच्छा होती सर आमची. पक्क्या घरात राहायचं सर. कच्चं होतं सर, आमचं पत्राचं घर होतं. पाऊस आला की गळत होतं. 4 ठिकाणी आम्हाला 8 ठिकाणी ते भाडे ठेवावे लागत होते. कोणी 2 पाहुणे आल्यानंतर आम्हाला स्वतःला लाज वाटायची की अरे बाबा, आज नाही उद्या आपले दिवस पलटतील. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून भुसावळ नगर परिषदेच्या तांत्रिक कक्षाच्या अंमलबजावणीमुळे नागरिकांच्या स्वतःच्या पक्क्या घराचे स्वप्न आज पूर्णत्वास येत आहे. लोकांचे जीवनमान गतीने उंचावत आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून जे घटक वंचित राहून गेले त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सामाजिक विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले जात आहे. कच्च्या घरांमध्ये राहणारा तो वर्ग जो कधीकाळी पक्क्या घराचा विचार देखील करू शकत नव्हता, तो आज आपल्या पक्क्या घराचे स्वप्न प्रत्यक्षात आणताना पाहत आहे. ही केवळ आनंदाचीच गोष्ट नसून अभिमानाची देखील बाब आहे. मी छाया नारायण कोळी. मी एक गृहिणी आहे. हे माझे मिस्टर हे ऑटो चालक आहे. आणि प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत आम्हाला ह्या घर बांधकामासाठी टप्प्याटप्प्याने 2.5 लाख देण्यात आले. सुरुवातीला आधी घर बांधकाम कच्चे बांधकाम होते आणि या योजनेमार्फत जे रक्कम देण्यात आली त्या रकमेच्या माध्यमातून आम्ही हे संपूर्ण घर बांधकाम केलं. सबका सपना घर हो अपना यास अनुसरून भुसावळ नगर परिषद केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास या महत्वाकांक्षी योजनेवर प्रभावीपणे कार्य करत आहे. या योजनेअंतर्गत आजवर ज्यांची स्वतःची पक्की घरे झालेली आहेत अशा लाभार्थ्यांना आता पाणी,
वीज, शौचालय आणि स्वयंपाकगृहासारख्या व्यवस्था नियमित, सुरळीत आणि सुटसुटीत उपलब्ध झाल्याने त्यांच्या जीवनात निश्चितच सकारात्मक बदल घडत आहे. माझं नाव प्रभाकर दिलीप बोरसे. माझं घर पडकं होतं. मी सलून व्यवसाय करणारा एक नागरिक आहे भुसावळचा. आणि मला एक पंतप्रधान आवास योजनेतनं ही घरकुलाची जी मदत मिळाली आहे ही टप्प्याटप्प्याने मला मिळालेली आहे. आणि इथल्या अधिकाऱ्यांनी जे मला मदत केलेली आहे ती खूप चांगलं सहकार्य मिळालं मला त्यांच्याकडनं. आणि हे माझं स्वप्न साकार झालेलं आहे. पंतप्रधान आवास योजना आणि भुसावळ नगर परिषद यांच्या मी खूप खूप आभारी आहे ज्यांनी मला हे घरकुल दिलेलं आहे. लाभार्थ्यांचा वैयक्तिक, कौटुंबिक आणि शैक्षणिक स्तर तर उंचावलाच, त्यासोबतच आरोग्य या सर्वात संवेदनशील घटकाचे अनेक प्रश्न देखील सुटले. या साऱ्या घडणाऱ्या बदलांना पाहून आणि लाभार्थ्यांचा झालेला सर्वांगीण विकास पाहून एकच म्हणावंसं वाटतंय, जिंदगी की राह हो रही है आसान, क्योंकि अब हर परिवार का हो रहा है पक्का मकान. नमस्कार, मी खासदार रक्षा निखिल खडसे. आपल्या रावेर मतदारसंघामध्ये भुसावळ नगरपालिकेमध्ये प्रधानमंत्री आवास योजना ही स्कीम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे आणि ह्या योजनेचा आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी मी भुसावळ नगरपालिकेतल्या सगळ्या जनतेला आवाहन करते. आपल्याला ह्या योजनेच्या संदर्भामध्ये काही माहिती पाहिजे असेल तर आपल्या नगरपालिकेशी संपर्क करून आपण सगळ्यांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा अशी परत एक आपल्याला सगळ्यांना विनंती करते. धन्यवाद. नमस्कार, मी आमदार संजय सावकारे आपल्या सगळ्यांनाच नम्र विनंती करतो. भुसावळ नगर परिषदेमार्फत पंतप्रधान आवास योजनेची एक स्कीम जी सुरू आहे त्याच्या अंतर्गत आपल्या सगळ्यांना त्याचा लाभ घेता येतो. ज्यांचं स्वतःचं जागा आहे अशी व्यक्ती त्याला अर्ज करू शकतात आणि आदरणीय पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून ही बहुतेक लोकांचं हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी सज्ज झालेलं आहे. शासन त्याच्यासाठी सज्ज झालेलं आहे आणि आपल्या सर्वांच्या सेवेसाठी पंतप्रधानांनी जी स्कीम आणली आहे त्याच्यामध्ये आपण जर सगळ्यांनी सहभाग घेतला स्वतःची जागा असणाऱ्यांनी तर आपण निश्चितपणे आपलं स्वतःचं कच्च्या घरातून तुम्ही पक्क्या घरात जाऊ शकता. अजूनही काही घरं प्रतीक्षेमध्ये आहेत पण त्यांच्या काही टेक्निकल अडचणी ज्या नगरपालिका हद्दीच्या बाहेर काही लोक राहतात म्हणून त्यांची अडचण आहे. काहींची जागा येणे झालेली नाही आहे. आमचे प्रयत्न चाललेले आहेत की हद्दवाढ लवकरात लवकर व्हावी जेणेकरून या सगळ्याच लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा आणि जास्तीत जास्त लोकांचं स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण व्हावं. आपण सगळ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी सगळ्यांना विनंती करतो. आपल्याला सगळ्यांना सांगताना मला आनंदही होतो आहे की भुसावळ नगर परिषदेमार्फत पंतप्रधान आवास योजनेचं काम सगळ्यात चांगल्या पद्धतीने सुरू आहे. आमची जी टीम काम करते याच्यात नगरपालिकेची इंजिनियर्स आणि त्यांना हेल्प करणारी टीमचंही मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी लोकांच्या घराचे जे स्वप्नपूर्ती त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांना मदत केली. म्हणून सगळ्यांचाही मी मनापासून अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी महेश शिवाजी वाघमोडे, मुख्याधिकारी नगर परिषद भुसावळ. आमच्या नगर परिषदेमार्फत प्रधानमंत्री आवास योजना राबवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. सदर योजनेचा लाभ घेऊन लाभार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक तसेच आर्थिक राहणीमानात बदल होत आहे. सदर योजना राबवताना सदर लाभार्थ्यांना आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंगही करावे यासाठी आम्ही त्यांना प्रवृत्त करत आहोत. तरी सर्व भुसावळ शहरातील नागरिकांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेऊन आपल्या जीवनमानात बदल घडवावा. धन्यवाद. नमस्कार, मी राजेंद्र फातले, मुख्याधिकारी भुसावळ नगर परिषद. आपणा सर्वांना विनम्रपणे आवाहन करतो, विनंती करतो की केंद्र व राज्य सरकारची जी योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना PMAY या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी घरकुलाचा लाभ घेण्याविषयी मी नगर परिषदेमार्फत आपल्याला विनम्र आवाहन करतो. पात्र लाभार्थ्यांनी नगर परिषदेशी संपर्क साधून घरकुलाचा लाभ घ्यावा असे मी विनम्रपणे आपणास आवाहन करीतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है।
किसी की मुस्कुराहटों पे हो निशान, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है,